लक्ष्मण हाकेंना आज राज्य सरकारने मोठेपणा दाखवत ओबीसींचा सन्मान करत शिष्टमंडळासह मुंबईमध्ये बोलवलं होतं, परंतु स्टंटबाज हाके आज मुंबईला शिष्टमंडळ घेऊन गेले नाहीत, परंतु ज्या ठिकाणी उपोषण चालू आहे त्या ठिकाणावरून ते राज्य सरकारवर टीका करतात, राज्य सरकारला बदनाम करायचा प्रयत्न करतात। खरं तर आज तपास करण्याची गरज आहे की लक्ष्मण हाकेंचा बोलावता धनी कोण आहे, त्यांच्या आंदोलनाच्या पाठीमागं, उपोषणाच्या पाठीमागं, त्यांना बसवण्याच्या पाठीमागं कुणाचा हात आहे, ते कुणाचे प्रवक्ते आहेत आणि मधल्या काळामध्ये ते कुणाकुणाला भेटलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांची पूर्ण चौकशी पण झाली पाहिजे। आणि जो सामाजिक सलोखा जो आता पूर्वपदावरती आला होता, वातावरण निवांत झालतं, लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता, त्याच्यामध्ये आंतरवली सराटीच्या शेजारी जाऊन पुन्हा एकदा सामाजिक सलोखा बिघडवायचा, ओबीसी मराठा वाद लावायचा आणि राजकीय जी महत्वाकांक्षा आहे ती पूर्ण करून घ्यायची, ही लक्ष्मण हाकेंची जुनी स्टाईल आहे। सोबत काम केलेलं आहे, त्यामुळे सगळे त्यांचे प्रकार माहिती आहेत। खरं तर लक्ष्मण हाके हे संपूर्ण ओबीसीचे नेते नाहीत। तिथं जे येणारी संख्या आहे पाठिंबा द्यायला ती चेक करावी आणि संपूर्ण ओबीसीचा लक्ष्मण हाकेंना पाठिंबा नाही।